लिस्ट बघितलीत ना तर त्यांच्याकडे 10% पण नसतात. म्हणजे निवडणूक आल्या आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही कोणाला देताय. आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलं असतं की या इकडे. म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्ही बघाल तर आमचे 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या तरी सुद्धा आमचे 5 नगरसेवक आले. म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलले तसं की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले. त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली. नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं. सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील. पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच 2 मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही अर्थ नसतो. ते निवडणुकीच्या नाही फायदा नाही. ते त्यांचे स्वतः एकमेकांना मलाईन करतात. जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आमचे अजून आम्ही फाईली बंद केल्या नाहीयेत आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता. म्हणजे कसं आहे माहिती ना, लोकांनी डोळे उघडले पाहिजेत की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते. म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही. आणि झालं सत्य परत भांडायची वेळ आली की परत भांडायला सुरुवात. शिवसेनेच्या 2 गटामुळे मराठी मतं विभागली आहेत असं वाटतंय मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काहीतरी होते त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी. आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं. तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली. ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असं ट्रोल केलं जातं. ते त्यांना आता बघा ते त्यांना काय ट्रोल करायचं ते करू दे. आम्ही ट्रोलच मी तर कधीच उत्तर देत नाही. उद्धवण्यात एकही जागा आलेली नाही. खरं तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात कसं आहे माहितीये ना, डीसीएम असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म 2-3 उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले. मी तर जसं बोलली तसं कल्याण डोंबिवली तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा, तुमचे शाखाध्यक्ष पळवा, तुमचे विभागाध्यक्ष पळवा. अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत. आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आमची आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना, उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार. उद्यापासून आम्ही परत नवीन मुलं आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला. पुढची फळी तयार आहे काम करायला. आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितमुळे काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा ठाकरेंच्या पण ऍक्च्युअली तो विचार काँग्रेसने करायचा आहे. त्या संदर्भात काय सांगाल? काही मोजक्या मतांनी अनेक सीट्स गेल्या. तर मी बोलली तसं ना की कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसं आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं. आम्हाला पैसे वाटून मतदान नको. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली या नव्या पिढीने आणि दोघंही मिळून फिरले. त्यांच्या सगळ्या मेहनतीला एक यश मिळालंय असं वाटतंय का? आणि इथून पुढे मी जसं तुम्हाला बोलली तसं की 0 आणि 20 ह्याच्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले. पण तरी सुद्धा जिथून आम्ही चालू केलं 0 जसं बोलतो आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते. त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलोय. समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात, पोती दाखवत होतात. आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाहीये. तशी आम्ही लढाई लढलेलो आहोत. सो मला त्या दोघांचाच नाही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आले. शेवटचा प्रश्न, साहेबांनी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला पण धनशक्ती आणि सत्ताशक्तीच्या विरोधात आपण लढलो याचा सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. त्यावर तुमचं मत? ते बरोबर येतं मत. काय देणार मी साहेबांच्या कमेंटवरती बरोबर येते मत. मी ते व्हायरल करणार सगळीकडे. बऱ्याच काळानं पायरीला गुलाल लागलाय घराच्या. तुम्हाला औक्षण करायला मिळालंय. खूप आनंद वाटला. खूप आनंद वाटला मला. औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले ते लोक आणि काम करून निवडून आले. मी प्रत्येकाला सांगितलं कारण मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते. असं नाही की आता निवडून आले म्हणून ते काम करतात. ते लोक बिचारे वर्षानुवर्ष काम करतात. सो ते निवडून आले म्हणून मला जास्ती अभिमान. 20 वर्षानंतर ठाकरे एकत्र आलेत. ही निवडणूक महत्वाची होती. अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल यातनं वाद होतील. एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही.
घर जुळून आली आहेत, मन जुळून आली आहेत. आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय. इथून पुढे एक चांगलं आहे. इथून पुढेही एकत्रच राहणार. इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार. आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर.